मित्रहो, आज मी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माझं मनोगत, माझं चिंतन आपल्या समोर व्यक्त करतोय. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किंवा अगदी जगामध्ये ज्या काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा व्यक्तिमत्वाचा माझ्यावर किंवा माझ्यासारख्या अनेकांच्यावर विलक्षण असा प्रभाव आहे. अशा व्यक्तींमध्ये, महापुरुषांच्यामध्ये, कर्तबगार पुरुषांच्यामध्ये, युगपुरुषामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावंच लागेल. मी मराठी आहे किंवा महाराष्ट्रातला आहे म्हणूनच नव्हे, तर मी एक अभ्यासक आहे. आणि जी माणसं माणसांसाठी उभी राहिलेली आहेत, बहुजनांसाठी उभी राहिलेली आहेत, दलितांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी ज्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द पणाला लावली आहे, अशा युगपुरुषांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावंच लागेल. खरं म्हणजे शिवाजी महाराज यांचं मोठेपणा किंवा कुठल्याही मुलाचा मोठेपणा, कुठल्याही माणसाचा मोठेपणा, वारसा म्हणून त्याला काय मिळतंय त्यालाही फार महत्व आहे. त्यातूनच तो मोठा होत असतो किंवा घडत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जे घडलं त्यामध्ये त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ यांना आपल्याला टाळता येत नाही. शहाजीराजे हे स्वतः अत्यंत शूर, धाडसी, कर्तबगार असे सरदार होते. आणि जिजाऊला कोणती उपमा कोणतीही दिली तरी ती किमी पडेल इतकी ती विलक्षण अशी पत्नी होती, माता होती, आणि म्हणून तर ती राष्ट्रमाता झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये जी काय एकूणच गुणवैशिष्ट्य आलेली आहेत ही शहाजीराजे आणि जिजाऊ या दोघांच्याकडून आलेली आहेत. संकट समयी कसं धीरोदात्तपणानं उभं राहावं किंवा समोरच्या शत्रूचा पाडाव कसा करावा, कुठं थांबावं, कुठं लढावं, कुठं चढावं, कुठं उतरावं, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन जिजाऊंनी आणि शहाजीराजांनीच केलेलं आहे. आता काही लोक असे आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण जे आहे ते कुठल्या तरी ब्राह्मणांनाच दिलं पाहिजे, ब्राह्मण असेल तरच माणूस कर्तृत्ववान होऊ शकतो, अशा पद्धतीची भूमिका घेऊन शेकडो वर्षापासून, इवन हजारो वर्षापासून एक विचारधारा काम करत आलेली आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की छत्रपती शिवाजी महाराज जे काही युगपुरुष झाले त्या युगपुरुष होण्याच्या प्रक्रियेमध्ये फार मोठं योगदान रामदास स्वामीचं आहे असं काही लोक सांगतात. काल परवाच त्या पुण्यामध्ये आळंदीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, मला वाटतं आदित्यनाथ योगी काहीतरी आहेत, ते आले होते आणि त्यांनीही सांगितलं की शिवाजी महाराजांसारखा नेता रामदास स्वामीमुळे घडला. पण बरं झालं याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे अजितदादांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी की शिवाजी महाराजांच्या गुरु जिजाऊ आहेत म्हणून. असो, मी त्या वादामध्ये मला पडायचं नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण हे आई वडिलांच्या संस्कारातून आणि सभोवतालच्या वातावरणातूनच निर्माण झालेलं आहे हे मान्य करायला पाहिजे. नाहीतरी समाजशास्त्र असं सांगतं की माणूस घडतो तो सभोवतालच्या सामाजिक पर्यावरणातून, आणि त्यावेळेचं सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक जे पर्यावरण होतं ते मुघलांच्या सत्तेच्या आक्रमणातून तयार झालेलं इथलं सगळं मराठी माणसांचं लोकजीवन होतं. आणि म्हणून अन्याय, अत्याचार हे तर नेहमीच घडत होते.
शेतकऱ्यांचे हाल तेव्हापासून आणि त्याच्याही आधीपासून अगदी आजही तशाच पद्धतीचे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या पुण्यामध्ये जन्मले शिवनेरीवरती, तो पुणे असेल किंवा कोल्हापूर असेल किंवा एकूणच संपूर्ण बुलढाणा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आणि एकूणच राज्य हे विजापूरच्या संस्थानात गोवळकोंडा असेल, विजापूर असेल, मुघल असेल, या सगळ्यांच्या शाह्यांच्या अधिपत्याखाली मराठी माणूस होता. आणि या सगळी राज्य किती आक्रमक पद्धतीनं इतर लोकांशी रयतेशी वागत होती हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि या पार्श्वभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री ज्या आहेत, त्या मातोश्री छत्रपतींना या गोष्टी समजून सांगत होत्या की शिवबा आपली प्रजा पारतंत्र्यात आहे. होय, पारतंत्र्यात आहे, गुलाम आहे. ती आक्रमकांच्या, धार्मिक म्हणणार नाही, पण आक्रमकांच्या टाचेखाली रगडते. इथल्या बहुजनांना, रयतेला सन्मानानं जगता येत नाही. लोक उपाशी आहेत, स्वाभिमान शून्य आहेत, अंधश्रद्धेमध्ये गुंतलेले आहेत. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये शोभा तुला काम करायचं आहे. आणि काम करायचं म्हणजे काय करायचं आहे? तुला एक राज्य निर्माण करायचं आहे. जे राज्य तुझंच नसेल तर ते तमाम रयतेचं राज्य असेल. आणि अशा पद्धतीच्या शिकवणुकीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले काही मित्र, सहकारी, सवंगडी आणि इतिहासातला सुप्रसिद्ध शब्द म्हणजे मावळे, या सगळ्यांना बरोबर घेऊन रायरेश्वराच्या दरबारामध्ये वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा केली आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यावेळेला छत्रपतींच्या सोबत जी मंडळी होती, जे मित्र होते, जे मावळे होते, ते फक्त मराठे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचं हेच तर वैशिष्ट्य आहे की त्यांनी जातीचं राज्य निर्माण केलं नाही. त्यांनी मराठा जातीचं राज्य निर्माण केलं नाही. मराठी माणसांचं, महाराष्ट्रातल्या माणसांचं राज्य निर्माण केलं. आणि रायरेश्वराच्या दरबारात स्वराज्याची प्रतिज्ञा निर्माण केली नाही, तर स्वराज्याचं तोरण बांधलं असं इतिहासाच्या ग्रंथामध्ये आहे. आणि तोरण म्हणजे तोरणच असतं. आणि हे तोरण बांधण्याचं काम परंपरेनं मातंग समाजाचे लोक करत आलेले आहेत. तुम्ही इतिहासाची पानं उलगडून बघा. रायरेश्वराच्या दरबारामध्ये जेव्हा स्वराज्याची प्रतिज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली, त्यावेळेला तोरण बांधायचं जे काम आहे ते मातंग समाजातल्या छत्रपतींच्या मावळ्यांनी केलेलं आहे. पण हे कोणी सांगतच नाहीये. आणि इतिहास लिहिण्याची जबाबदारी यांच्याकडे आहे. त्यांनी हे सगळं टाळलेलं आहे. ज्यांनी वाचलं त्यांनीही सांगायचं टाळलेलं आहे. आणि त्याच्यामुळं अनेक इतिहास असा आहे की जो लोकांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. आणि तो इतिहास हा सबल्टर्न हिस्ट्री आहे. आणि महाराष्ट्रात आणि भारतामध्ये डेव्हलपमेंट ऑफ सबल्टर्न हिस्ट्री झालेलीच नाही आहे. आजही कुणाचं लक्ष नाही आहे तिकडं. यापूर्वीचा इतिहास ब्राह्मणांनी लिहिला, मोगलांनी लिहिला आणि नंतर मराठ्यांनी लिहिलेला आहे. त्यामुळं हा सगळा त्यांच्या जात अभिमानाचा, धर्म अभिमानाचा विषय असल्यामुळं त्यांनी तशा पद्धतीनं तो लिहिलेला आहे. असो, बोलण्यासारखं खूप आहे, पण मी काही 2-3 मुद्द्यावरती बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मला आवडलेलं जे काही गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्यांनी जातीचं राज्य केलं नाही, त्यांनी कुठल्या धर्माचं राज्य निर्मिती केली नाही, त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलेलं आहे. छत्रपतींना रयतेचे राजे असंच म्हटलं जातं आणि कुळवाडी भूषण असं म्हटलं जातं. कुळवाडी भूषण म्हणणारी व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले या व्यक्तीला, या युगपुरुषाला
किंवा महामानवाला टाळता येणार नाही आपल्याला. आज जय शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी जरी सुरू असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता 19 तारखेला होते म्हणूनही बोलता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्राच्या मातीत जर पहिल्यांदा कोणी घडवून आणली असेल तर ती ज्योतिबा फुलेंनी केलेली आहे आणि ती रायगडावर केलेली आहे. रायगडावरती छत्रपतींची समाधी आहे हे जेव्हा ज्योतिबांना समजलं त्यावेळेला ज्योतिबा रायगडावर गेले आणि ती समाधी शोधत होते. आणि समाधी शोधून रायगड मी स्वतः पाहिलेला आहे. रायगड जेवढा खालून वरती उंच आहे तेवढाच तो वरतीही विस्तृत आहे. आणि त्या काळामध्ये 150-200 वर्षापूर्वी ज्योतिबा रायगडावर गेले त्यावेळेला तिथं जंगलच होतं. आता सगळं पुन्हा बदलू लागलेलं आहे. जो बदल होतोय तो बदल चांगलाच आहे असंच मी म्हणेन, परंतु या बदलाची सुरुवात सुद्धा ज्योतिबांनीच केली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्योतिबांना सापडत नव्हती. दिवस मावळायला लागल्यानंतर आता गडावरून उतरावं लागेल आणि म्हणून जाता जाता एक नजर टाकावी म्हणून त्यांना एक नजर त्या जंगलामध्ये झाडीमध्ये टाकली आणि तिथं समाधी असल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी जवळ जाऊन बघितलं आणि समाधी आहे याची खात्री झाली. त्यांनी एक खूण केली की उद्या लवकर यायचं किंवा 2-4 दिवसांना आपण लवकर पुन्हा यायचं आणि समाधी ती ओपन करायची. सगळ्या झाडींनी वेलींनी ती समाधी अशी झाकून गेलेली होती. ती समाधीच फक्त झाडांनी फुलांनी वेलींनी झाकलेली नव्हती तर छत्रपतींचं सारं कर्तृत्वच झाकून गेलं होतं, दबून गेलं होतं, अदृश्य होऊन गेलं होतं. ज्योतिबा गडावरून आले रायगडावरून आणि लहुजी वस्तादांच्या जवळ गेले. आपल्याला माहित असेल लहुजी वस्ताद हे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. मातंग समाजाचे होते ते. पुण्यातल्या गंज पेठेमध्ये त्यांची तालीम होती. त्या गंज पेठेला मी नाव दिलेलं आहे, ती गंजपेठ नव्हती, जंगपेठ होती. मी त्या गंज पेठेचं जंगपेठ असं नामांतर केलेलं आहे. तर त्या जंगपेठेमध्ये लहुजींची जी तालीम होती त्या तालमीमध्ये जे काही विद्यार्थी शिक्षण घ्यायला जात होते तर ते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये ज्योतिबा हे सुद्धा एक होते. ज्योतिबा रायगडावरून गेल्यानंतर लहुजी वस्तादांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा म्हणले छत्रपतींची समाधी रायगडावर आहे पण ती सगळी झाडांनी झाकून गेलेली, आपल्याला ती ओपन करावी लागेल. मग ते म्हणले काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. ते म्हणले ती सगळी झाडं वगैरे आपल्याला तोडून साफ करावी लागेल. आणि लहुजी वस्तादांनी सांगितलं आपल्या तालमीतली पोरं घेऊन जावा. लहुजींनी त्या गंज पेठेतल्या जंगबाज मातंग समाजातल्या पोरांना ज्योतिबांच्या बरोबर पाठवलं. ज्योतिबा ती पोरं घेऊन गेली, कोराडी घेऊन गेली होती पोरं सगळी. रायगडावर गेली, छत्रपतींच्या समाधीच्या भोवतालची सगळी झाडं तोडली, समाधी मोकळी केली आणि त्या समाधीवरती ज्योतिबा आणि लहुजींच्या तालमीतल्या मांगांच्या पोरांनी फुलं वाहून छत्रपतींची जयंती पहिल्यांदा रायगडावर केली. हे कोणी सांगत नाही. मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की छत्रपतींची जयंती ज्योतिबा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली लहुजींच्या तालमीतल्या मांगांच्या पोराने केलेली आहे. पण आज जयंतीत का आलास, आमच्या वरातीत का आलास, आमच्या लग्नात का आलास म्हणून मातंग समाजातल्या पोरांना छत्रपतींच्या नावाने शिव्या देणारे लोक आज त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतायत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला कळले, जगाला कळले ज्योतिबांच्या पासून. हे योगदान आहे आमचं. दिस इज द सबल्टर्न हिस्ट्री जो मी आज तुमच्या पुढे सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचा पहिला पोवाडा
मराठ्याने लिहिलेला, ज्योतिबांनी लिहिलाय, माळ्यांनी लिहिलेला आहे, ओबीसी आजच्या भाषेत ओबीसीने लिहिलेला आहे. हे नुसते जय 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 शिवाजी. शिवाजी महाराजांच्यावरचा पहिला पोवाडा ज्योतिबांचा, पहिली जयंती ज्योतिबांची. कुळवाड्यांचं भूषण. कालच्या 26 जानेवारीला दिल्लीच्या परेडवरती महाराष्ट्राचा जो रथ होता, चित्ररथ, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या खाली कुळवाडी भूषण शब्द आला म्हणून काही जात अभिमानी लोकांनी हे काय केलं म्हणून प्रश्न उपस्थित केला. अरे ते आहेतच ना कुळवाडी भूषण. आज तर तो जरांगे जो आहे तो कुणबी आम्ही आहे म्हणून मारायला लागलाय ना, उपोषण करू करून. मग जर तुम्ही कुणबी आहे तर तुम्ही कुळवाडी आहे. माझ्या लहानपणापर्यंत आमच्या गावामध्ये सुद्धा कुळवाडीच म्हणत होती या सगळ्या कुणबी लोकांना, किंवा मराठी आज म्हणतात त्यांना, सगळं कुळवाडी म्हणायचे. आणि या कुळवाड्यामध्ये केवळ एकच जात नाही ना, सगळी रयत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती कवन करणारा, नांदी लिहिणारे, गण लिहिणारे दुसरी व्यक्ती अण्णाभाऊ साठे आहेत. रशियामध्ये शिवाजी महाराजांचा पोवाडा घालणारे माणूस मातंग समाजाचा आहे, वाटेगावचा आहे. हा इतिहास आहे. छत्रपतींनी आपल्या असणाऱ्या मावळ्यांच्या मध्ये, मातंग समाजाचे लोक सुद्धा मावळे होते, वेगवेगळ्या शूद्र जातींचे मावळे होते, सैनिक होते. फकीरा नावाची जी कादंबरी अण्णाभाऊंनी जी लिहिलेली आहे, या कादंबरीमध्ये जो फकीरा नावाचा नायक उभा केला आहे, त्या फकीराच्या पूर्वजाला छत्रपतींनी तलवार भेट दिलेली आहे. आणि ही तलवार आज इंग्लंडच्या म्युझियम मध्ये आहे. आमचे मुनगंटीवार किंवा हे सरकार इंग्लंडवरून वाघ नखे आणणार आहेत छत्रपतींची. माझी विनंती आहे की छत्रपतींनी दिलेली, मातंग समाजातल्या शूरवीर घराण्याला दिलेली, फकीराच्या पूर्वजांना दिलेली जी तलवार आहे, ती बाबरखाना असताना, DSP वगैरे असताना, पोलीस अधिकारी असताना फकीरा जेव्हा शरण गेला त्यावेळेला ती तलवार बाबरखानाकडे दिली होती. आणि ती तलवार ब्रिटिश सरकारनं जमा केलेली आहे आणि ती त्या इंग्लंडच्या म्युझियममध्ये आहे. मी आवाहन करेन मुनगंटीवारांना की वाघ नखे घेऊन येताना फकीराला दिलेली छत्रपतींची ती तलवार सुद्धा घेऊन या. इतिहास फार मोठा आहे, आपण हे बघत नाही. छत्रपती महाराष्ट्राचं भूषण, भारताचं भूषण, जगाचं भूषण आहे. पण आजच्या या राजकारणामध्ये छत्रपतींना एका जातीपुरतं बंदिस्त करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. पूर्ण झालंय, आता काय राहिलेलं नाही. आता छत्रपती मावळ्यांचेही राहिलेले नाहीत. किती प्रेम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्यावर, किती प्रेम केलं. अहो मला सांगा, तो हिरोजी फर्जंद का जो कोणी इतिहासातला एक पात्र आहे की छत्रपतींना आग्र्यावरून सुटका होत असताना, महाराज तुम्ही जा, ती दिसायला दिसत होता. फर्जंद, हिरोजी फर्जंद दिसायला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. ते का दिसत होते ते जिज्ञासूंनी जरा अभ्यास करून शोधायला हरकत नाही. हिरोजी फर्जंद म्हणले की तुम्ही जा आग्र्यावरून, तुमची वस्त्र मला द्या. जर मुघलांच्या सैनिकांनी, गुप्तहेरांनी बघितलं तुमची वस्त्र मी घातली तर ते म्हणतील शिवाजी आहे, तुम्ही जा. आणि अक्षरशः इतिहासामध्ये नोंद आहे या गोष्टीची की छत्रपतींनी आपलं एक एक वस्त्र काढलं आणि जेव्हा हिरोजी फर्जंदला घालायला सुरुवात केली त्यावेळेला हिरोजी फर्जंद असा बदलून गेला होता. छत्रपतींची, माझ्या राजाची वस्त्र स्वतः राजा मला परिधान करतोय.
आणि शेवटी जेव्हा तो राजमुकुट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या हिरोजी फर्जंदच्या मस्तकावर चढवला त्यावेळेला तो धन्य झाला म्हणतोय. अभिमानानं छाती भरून आली होती हिरोजी फर्जंदची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. कारण छत्रपतींना माहित होतं की ज्या वेळेला मुघलांना कळेल, औरंगजेबाला कळेल की हा शिवाजी नाही, हा दुसराच कोणीतरी आहे, त्यावेळेला त्याच्याबरोबर काय होणार आहे या कल्पनेनं छत्रपती अस्वस्थ होते. आणि मला मरण आलं तरी चालेल पण छत्रपती जगले पाहिजेत असे मावळे होते. तानाजी मालुसरे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, आणि रायबाचं लग्न नाही करू शकले ते. सिंहगडाच्या त्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे गेले. मला मरण आलं तरी चालेल आणि माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे मावळे होते. म्हणून शिवाजी छत्रपती झाले, म्हणून शिवाजी युगपुरुष झाले. आणि आता जोपर्यंत सत्तेत असतो तोपर्यंत सगळे मावळे होतात आणि सत्ता गेली की सगळे कावळे होतात आणि उडून जातात. बावळे कुठले? छत्रपतींचं हेच मोठेपण आहे की त्यांना अत्यंत विश्वासू, निष्ठावंत आणि जीवापाड प्रेम करणारे लोक भेटले, सहकारी भेटले. आज हे दुर्मिळ आहे. प्रतापगडला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 7वीला असताना प्रतापगड पाहिला आणि मी सगळे गड पाहिलेले आहेत. विशाळगडापासून ते जंजिरापर्यंत जेवढे गड किल्ले आहेत ते मी पाहिलेत आणि मी स्वतःला अतिशय अभिमानी मानतो. मला समाधान वाटतं की मी जवळजवळ सह्याद्रीच्या खोऱ्यातले सगळे किल्ले पाहिलेत. तर मी त्या प्रतापगडाला जेव्हा गेलो तेव्हा मी बघितलं प्रतापगडावरती अफजल खान भेटीचा जो प्रसंग आहे त्यामध्ये अफजल खानाच्या बाजूनं भास्कर कुलकर्णी आणि इकडं जीवा महाला किंवा होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा कोण आहे? आणि भास्कर कुलकर्णीला सुद्धा दोष देण्यात अर्थ नाहीये. विजापूरच्या आदिलशहाकडं तोही चाकरीला, शहाजी महाराज ही विजापूरच्या आदिलशहाकडं सेवाच करत होते ना, त्यामुळे तो आपल्या मालकाच्या बाजूने आला. सांगण्याचं तात्पर्य असं की छत्रपतींना मावळे फार भेटले आणि शिक्षण इतकं चांगलं मिळालं की शेतकऱ्याची काळजी कशी घ्यायची, बहुजनांची काळजी कशी घ्यायची, महिलांच्यावर अन्याय कसा होणार नाही, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला नाही पाहिजे असे आदेश राजांचे. महिलांचा सन्मान तर छत्रपती इतका कोणीच केलेला नाही. तर असा हा असामान्य राजा हा माझा राजा आहे. हा तमाम मराठी माणसांचा राजा आहे. हा राज्यातल्या देशातील रयतेचा राजा आहे आणि जगभरातील युद्धशास्त्रामध्ये गनिमी काव्याचं तंत्रज्ञान किंवा नवतंत्र देणारा, एक नवतंत्र शोधून काढणारा सरसेनापती हा जगातल्या अनेक युद्धभूमीवरच्या सैनिकांना प्रेरणा देणारा सरसेनापती आहे. तर अशा ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र अभिवादन तर करतोच, परंतु माझं एक सांगणं आहे कळकळीचं की कृपा करून एक मराठा आणि लाख मराठा म्हणा, पण एक शिवाजी आणि एक जात याचं नातं तेवढं जोडू नका. छत्रपतींना या देशातल्या जगातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या हृदय सिंहासनावरती बसू द्या, त्यांना त्याच्यातून काढून घेऊ नका.
परंतु हे राजकारण सुरू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जो सर्वांना बरोबर घेऊन गेलेले आहेत. अहो, मांगा महाराजच्या हातामध्ये त्यानं माणसानं शस्त्र दिलेलं आहे. छत्रपतींचं हे वेगळं पण आहे. परंपरा मोडणारा आणि विशेषतः धर्माच्या परंपरा मोडणारा राजे होऊन गेलेले आहेत ते. तुम्ही त्यांना हिंदू म्हणा, परंतु कुठल्याही धर्माचा एक बिंदू सुद्धा त्यांच्यात नव्हता. सगळ्या धर्माच्या पलीकडं माणूस हाच धर्म मानून काम करणारे हे राजे होते आणि म्हणून ते आज 400 वर्षेही जिवंत आहेत लोकांच्या मनामनात. तर अशा या छत्रपतींचा जयंती येते. त्यांच्याबद्दल वादविवाद सुरू आहेत. त्यांना बंदिस्त करण्याचं काम झालं आहे. अंधश्रद्धेच्या पलीकडे या माणसाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुस्लिम धर्माला पठाण बटालियन त्यांनी स्थापन केलेली आहे. हिंदूंचा राजा पण पठाण बटालियन. आरमाराचे प्रमुख मुसलमान किती विश्वासू सहकारी मुस्लिम समाजाचे होते. पन्हाळ्यावरून जेव्हा विशाळगडला ते गेले त्यावेळेला त्यांच्या पालखी धरून वाहणारे मातंग समाजाचे लोक आहेत. पूर्वी म्हणायचे लोक भुई लोक पालखी वाहत होते, पण पन्हाळगडावरून विशाळगडापर्यंत ज्या पालखीत बसून ते गेलेत ती पालखी घेऊन जाणाऱ्यामध्ये मातंग समाजाचे लोक असल्याची नोंद आहे इतिहासात. होय, मी हे सगळं एवढ्यासाठी सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा उच्च जातीतल्या वर्गांनी लिहिल्यामुळं तळागाळातल्या उपेक्षित लोकांच्या कर्तृत्वाकडं पूर्णपणे डोळेझाक झालेली आहे. त्यांच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून छत्रपतींचा इतिहास पुन्हा एकदा सबल्टर्न हिस्ट्री या दृष्टिकोनातून पुढं आला पाहिजे. हे जे काही भटक्या समाजातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तहेर जे होतं हे कोण होते? भटक्या समाजाचे लोक आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा प्रचार करणारे लोक भटक्या समाजाचे लोक आहेत. दांगड समाजाचे लोक सगळीकडे ते हातात तुंतुने घेऊन सगळीकडे प्रचार करत होते शिवाजी महाराज. कोण लिहिणार आहे इतिहास? विद्यापीठातल्या इतिहासाचे प्राध्यापक सुद्धा ह्या गोष्टी बोलत नाहीत, कारण त्यांची जी जात असते त्या जातीत ते प्राध्यापक इतके मशगूल झालेले आहेत की त्यांना इतर जातींचं कौतुक करायला वेळ सुद्धा नाही आहे. तेव्हा मित्रांनो, छत्रपतींचं व्यक्तिमत्व हे एका जातीच्या किंवा धर्माच्या बंदिस्त अशा कुंपणात ठेवणं बरोबर नाही. ही कुंपणं आजही आपण तोडली पाहिजेत. त्यातून छत्रपतींना बाहेर काढलं पाहिजे, बाबासाहेबांना बाहेर काढलं पाहिजे, अण्णाभाऊंना बाहेर काढलं पाहिजे, लहुजींना बाहेर काढलं पाहिजे. सगळे महापुरुष जे आहेत हे सर्वहारा समाजाचे असले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी या महापुरुषांच्याकडे पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जर एका जातीचे झाले तर महाराष्ट्राचं यात नुकसान आहे. अगदी मराठ्यांचं सुद्धा काहीही यातून भलं होणार नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण सगळ्यांनी याचा विचार करावा. मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय भारत, जय लहुजी, जय फकीरा, जय शिवाजी.